हॅलो फ्रेंड्स, व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आम्ही गेलो होतो छानपैकी रामनवमीला रथ निघते नागपूरला, तिथे पाहायला गेलो होतो आणि संध्याकाळी वाजलेले होते 8 वाजता निघालो होतो आणि तिथूनच रथची तिथं आम्ही 8 वाजता पोहोचलो। नंतर मग तिथून चालू झालेले एक एक पालखी करत तिथं पुष्कळ साऱ्या होत्या आणि रथसुद्धा होता। तर बघा, पूर्ण व्हिडिओ बघा आणि 2मध्ये मी त्याला सेक्शनमध्ये डिवाईड केलेला आहे, कारण एकच जर बनवतो म्हटलं तर खूप जास्त मोठा होतो तर तो व्हिडिओ, त्यामुळे मग आम्ही पूर्ण काही पालख्या पाहिलं पण नाही आणि आम्हाला घरी लवकर यायचं होतं, त्यामुळे तरीही आम्हाला 10:30-11 घरी यायला वाजले होते आणि आम्ही वाट बघत होती म्हणजे रथ येण्याची। आणि रथ येत होता आणि तिकडे छानपैकी मस्त फटाके, खूप सारेही माहोल तिकडे छानपैकी होता बघा। खूप मस्त सगळेजण असे झेंडे घेऊन छानपैकी फेटे वगैरे बांधून सगळेजण मागे होता रथ, पण तिथून यायला त्याला वेळ होता। तर सगळेजण वाट बघत होते आणि तिथे एवढी गरमी होत होती की खूप जास्त गरमी होत होती। संध्याकाळची वेळ असते तर काही हवा नव्हती, काही नाही आणि गर्दी आणि पब्लिक, बापरे बाप, खूप जास्त गर्दी होती। तरीही आम्ही तिथे 2 तास थांबलो, तेही रथाची वाटत थांबलो होतो। पुष्कळ वेळपर्यंत वेट केला तरी ते रथ आणि याला शोभायात्रा असंही म्हणतात आणि हा फक्त रामनवमीला एकच असा महाराष्ट्र पाहायला मिळतो आणि दुसरा असतो तो होळीच्या वेळेला पाहायला मिळतो, सोड्याला पाहायला मिळते मार्बल। हे 2 असते जे सगळं फेमस आहे नागपूरमध्ये आणि बघा छान देखील फटाके, बापरे खूप मस्त होता आणि सुद्धा सगळेजण फोडत होते आता फटाके वाहून, खूप जास्त मस्त मजा येत होती तिथे। आणि रथ यायला तर खूप जास्त अजून वेळ होता, माहीत नसते की वेळपर्यंत आम्ही ते वाटत बघत होतो आणि गरमीसुद्धा खूपच वेगळं कसं वाटत होतं, कारण खूप जास्त लोक होते आणि पब्लिक बापरे बघा खूप मस्त। आणि थोड्याच वेळात ते सगळं फायनली श्रीरामाचा रथ आलेला होता आणि जसं ते रथ पुढे लोकांचा आवाज आणि त्यांचे फोटो व्हिडिओ हे सगळ्यांचे बनवणं चालू होते आणि खूप जास्त फटाके आणि खूप जास्त छान दिसता माहोल होता बघा, खूप सुंदर असं। आणि गरमीचा बसही वाटत नाही, पण बाकी बघा इतक्यात खूप छान इकडून म्हणजे पालख्या आणि जाणार आहे बघा, एकामागेच एक होता, पण स्टार्टिंगला जे होते ते बघा हा चाललेला आहे रथ आणि छानपैकी आहे त्यात बघा हनुमानजी आणि छानपैकी राम लक्ष्मण सीतेची छानपैकी मूर्तीसुद्धा होती ठेवलेली। खूप मस्त असा रथ आणि खूप छान असं डेकोरेशनसुद्धा होता, जय श्रीराम। आणि नंतर मग एक चालू झालेली होती झाकी, त्यानंतर तुम्हाला पाहायला मिळणार आहे खूप सारे वेगवेगळ्या खूप छान झाक्या अशा होत्या। आणि शेवट पूर्ण ब्लॉग बघा आणि नेक्स्ट टाकीन तो ब्लॉग बघा। इथून सुरुवात झाली की पूर्ण ढकल आणि इथे करताना बघा ही पण सुद्धा हे आली होती, नंतर माहीत नाही काय नाव आहे, कारण पूर्ण यांचं नाव जे आहे ते यांच्या मागे देऊन राहते, कुठली झाकी आहे ते बस आपल्याला माहीत पडतं। आणि छान तिथे मस्त माहोल होता, फटाके वगैरे खूप छान पूर्ण जमले होते बघा, खूप छान। वाव, खूप छान अशी झाकी होती बघा, सुंदर आणि आवाजसुद्धा सगळ्यात जास्त बोलत होते। वाव, खूप छान मजा येते हे सगळं चालू असताना।